नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो MaDBT पोर्टलवरती अनुदानित बियाणांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। तर मित्रांनो यासाठी ऑनलाईन कशा प्रकारे अर्ज करायचा आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो सर्वात पहिले तर तुम्हाला MaDBTच्या फार्मर स्कीमच्या वेबसाईटवरती यायचं आहे। येथे अशा प्रकारची मित्रांनो ही वेबसाईट असणार आहे। या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। मित्रांनो या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करण्यासाठी दोन ऑप्शन दाखवण्यात येईल। येथे वापरकर्ता आयडी म्हणजे यूजर आयडी आणि पासवर्डने तुम्ही येथे लॉग इन करू शकता किंवा मग येथे आधार क्रमांक टाकून तुम्ही येथे लॉग इन करू शकता। आणि मित्रांनो तुम्ही जर या पोर्टलवरती नोंदणी केलेली नसेल तर येथे नवीन अर्जदार नोंदणी याच्यावरती क्लिक करायची आहे आणि येथे मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे तर त्याचा व्हिडिओ पण आपण ऑलरेडी बनवलेला आहे। तुम्ही वरती आय बटनवरती क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता किंवा मग त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। रजिस्ट्रेशन केल्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला या पेजवरती यायचं आहे आणि यातील कोणत्याही एका पद्धतीने मित्रांनो तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तर मी येथे मित्रांनो आधार क्रमांक या ऑप्शनला इथे सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर इथे आधार क्रमांक टाकून घ्यायचं आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर OTP या पर्यायाला इथे सिलेक्ट करायचं आहे। जर मित्रांनो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही इथे बायोमेट्रिक याच्यावरती क्लिक करून तुमच्या फिंगरप्रिंटने पण तुम्ही इथे लॉग इन करू शकता। परंतु मित्रांनो तुमच्या जवळ बायोमेट्रिक डिव्हाइस असायला पाहिजे तरच तुम्ही या ऑप्शनचा इथे वापर करू शकता। तर इथे OTP याच्यावरती सिलेक्ट केल्यानंतर OTP पाठवा याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर इथे ओके वरती क्लिक करायची आहे आणि मित्रांनो तुमच्या आता आधार लिंक मोबाईलवरती एक OTP येईल। तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर OTP तपासा याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही येथे लॉग इन झालेला आहात। लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो तुमची प्रोफाईल 100% भरलेली पाहिजे, ते 100% असायला पाहिजे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे अर्ज करा याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात येईल। कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, त्यानंतर बियाणे, औषधे व खते। तर मित्रांनो या ऑप्शनचा आपण इथे वापर करणार आहोत। तर तुम्हाला इथे बाबी निवडा याच्यावरती क्लिक करायची। तर येथे मित्रांनो तुम्ही बघू शकता पीक प्रात्यक्षिकाकरिता बियाण्यास 100% अनुदान दिले जाईल आणि प्रमाणित बियाण्याकरिता मित्रांनो तुम्हाला 50% मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाईल। तर येथे ओके वरती क्लिक करायची। जास्तीत जास्त तुम्ही फक्त 2 हेक्टरसाठीच येथे बियाण्यासाठी अप्लाय करू शकता। तर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा तालुका दाखवण्यात येईल, येथे गावाचं नाव दाखवण्यात येईल, तुमच्या शेतजमिनीचा गट नंबर दाखवण्यात येईल। त्यानंतर मित्रांनो इथे बाबी निवडामध्ये बियाणं सिलेक्ट राहू द्यायचे। त्यानंतर इथे पीक निवडामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणत्या पिकासाठी बियाणं पाहिजे तर ते पीक तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। येथे पिकांची नावं सिलेक्ट करत असताना मित्रांनो त्यापूर्वी तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यक अधिकाऱ्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्यांना एक वेळेस विचारून घ्या की नेमकी कोणत्या पिकांसाठी मित्रांनो येथे MaDBT अंतर्गत अनुदान देण्यात येणार आहे। तर एक वेळेस खात्री केल्यानंतरच तुम्ही येथे बियाणे सिलेक्ट करा। तर मी येथे मित्रांनो मका या पिकाला येथे सिलेक्ट करणार। त्यानंतर अनुदान हवे असलेली बाब तर येथे निवड करा याच्यावरती क्लिक करायची आहे आणि प्रमाणित बियाण्यांचे वितरण याच ऑप्शनला मित्रांनो तुम्ही सिलेक्ट करा। त्यानंतर मित्रांनो बियाण्यांचा प्रकारमध्ये संकरित बियाणे याच्यावरती सिलेक्ट राहू द्या। त्यानंतर वाण निवडामध्ये मित्रांनो नवीन वाण तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। तर येथे तुम्ही जे पीक सिलेक्ट केलेलं आहे तर त्यामध्ये कोणते वाण आहे तर ते तुम्हाला इथे दाखवण्यात येईल। तर यापैकी मित्रांनो तुम्हाला एक वाण येथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला किती क्षेत्रासाठी या पिकाचं बियाणं पाहिजे तर ते क्षेत्र तुम्हाला येथे सिलेक्ट करायचं आहे। 1 एकर पाहिजे असेल तर 0.40 R याला सिलेक्ट करायचं आहे। 2 एकरसाठी पाहिजे असेल तर 0.80 R येथे सिलेक्ट करायचं आहे आणि 1 हेक्टरसाठी जर मित्रांनो बियाणं पाहिजे असेल तर 1 हेक्टर याला सिलेक्ट करायचं आहे। तर मी येथे 1 एकर येथे सिलेक्ट करणार। त्यानंतर मित्रांनो या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायची आहे। येथे क्षेत्र सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो अंदाजित किती किलो तुम्हाला बियाणं मिळणार आहे तर येथे तुम्हाला दाखवण्यात येईल। त्यानंतर या बॉक्सवरती पण तुम्हाला क्लिक करायची आहे आणि जतनवरती क्लिक करायची आहे।
तर येथे आपण जे पीक सिलेक्ट केलेलं होतं तर येथे ते सेव्ह करण्यात आलेलं आहे। आणि तुम्हाला जर अजून पिकांसाठी निवड करायची असेल किंवा मग अजून पिकांचं बियाणं जर मित्रांनो तुम्हाला येथे सिलेक्ट करायचं असेल तर येथे यस वरती क्लिक करायची आहे। त्यानंतर परत अशाच प्रकारे मित्रांनो तुम्हाला इथे पिकाचं नाव येथे सिलेक्ट करायचं आहे। तर येथे बाजरी या पिकाला मी येथे सिलेक्ट करत आहे। त्यानंतर परत अनुदान हवे असलेली बाब तर येथे प्रमाणित बियाण्यांचे वितरण याला सिलेक्ट करणार। त्यानंतर बियाण्याचा प्रकारमध्ये सुधारित बियाणे याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर कोणत्या कंपनीचे बियाणं तुम्हाला मिळणार आहे तर ते नाव तुम्हाला इथे दाखवण्यात येईल। त्यानंतर परत येथे क्षेत्र सिलेक्ट करायचं आहे। परत येथे या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि जतनवरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो तुमचं बियाणं इथे सिलेक्ट करायचं झाल्याच्या नंतर इथे शेवटी नो वरती क्लिक करायची आहे आणि त्यानंतर इथे अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर इथे ओके वरती क्लिक करायची आहे। त्यानंतर पहा वरती येथे क्लिक करायची। तर येथे निवड करा याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे येथे प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे। येथे 1 आणि 2 अशा प्रकारे प्राधान्य क्रमांक दिल्याच्या नंतर येथे या बॉक्सवरती ते क्लिक करायची आहे आणि अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो इथे 23.60 रुपयाचं पेमेंट तुम्हाला करावं लागणार आहे। तर मेक पेमेंट याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो येथे पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दाखवण्यात येईल। तर मी येथे क्रेडिट डेबिट कार्ड याच्यावरती क्लिक करणार आहे। त्यानंतर येथे या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर परत येथे वेगवेगळे पेमेंट मेथड तुम्हाला दाखवण्यात येईल। तर येथे सर्वात सोपं मित्रांनो तुम्हाला येथे QR कोड याच्यावरती क्लिक करून सिलेक्ट युअर QR आणि भीम UPI याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर मेक पेमेंट याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर हा QR कोड मित्रांनो तुम्हाला गुगल पे किंवा फोनपे ॲपमध्ये स्कॅन करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो 23.60 रुपयाचं पेमेंट तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे। पेमेंट केल्याच्या नंतर मित्रांनो इथे बघू शकता अशा प्रकारे प्रोसेसिंग होणार आहे। त्यानंतर मित्रांनो इथे पेमेंट केल्याची पावती येथे जनरेट होणार आहे। ही पावती सेव्ह करण्यासाठी प्रिंट रिसिट याच्यावरती क्लिक करायची आहे आणि ही पावती मित्रांनो तुम्ही इथे सेव्ह करू शकता। पावती सेव्ह केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे डाव्या साईडला इथे वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात येईल। तर इथे मी अर्ज केलेल्या बाबी याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे छाननी अंतर्गत अर्ज याच्यावरती क्लिक करून इथे बघू शकता। तर इथे बघू शकता आपला बियाण्यांसाठी अर्ज इथे सबमिट झालेला आहे आणि या अर्जाची किंवा मग या घटकासाठीची जी प्रिंट आउट असणार आहे तर ती डाउनलोड करण्यासाठी इथे पोच पावतीच्या खाली या डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करायची। तर अशा प्रकारे मित्रांनो ही पावती असणार आहे।